श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आता दिवाळी जवळ आलेली आहे. दिवाळीमध्ये जर ही वस्तू तुमच्या घरामध्ये सापडली तर समजून घ्या की माता लक्ष्मीचा तुमच्या घरामध्ये वास आहे. तसेच आपण दिवाळीची साफसफाई करताना घराबाहेर कोणत्या वस्तू बाहेर काढायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता ही दूर होईल. तसेच घरामध्ये या कोणत्या वस्तू अशा आहे की ज्या आपण घरामध्ये ठेवायच्या आहे की ज्या ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा सदैव वास राहील. ही सर्व माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. घराघरात दिवाळीची तयारी सुरू आहे. खरेदी असो किंवा घराची साफसफाई, प्रत्येक जण आपापल्या परीने दिवाळीची तयारी करताना दिसत आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने हा सण थाटामाटात साजरा करतात. दिवाळी हा सण दरवर्षी कार्तिक अमावस्येला साजरा केला जातो. यावेळी 12 नोव्हेंबरला दिवाळी आली आहे. अशा परिस्थितीत आपण सर्वजण दिवाळीच्या तयारीत व्यस्त आहोत. दिवाळीच्या विशेष सणाला माता लक्ष्मीची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि ज्या घरावर देवी मातेचा आशीर्वाद असतो त्या घरामध्ये कशाचीही कमतरता देखील भासत नाही. दिवाळीची साफसफाई करताना घरात जर या वस्तू सापडल्या तर समजून जा की माता लक्ष्मीने घरात आगमन केले आहे. दिवाळीची साफसफाई करत असताना कोणतीही यापैकी एक वस्तू दृष्टीस पडली तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात आपल्या वास्तूत झालेले आहे. जाणून घेऊया की दिवाळीच्या साफसफाईत कोणत्या गोष्टी दिसणे हे भाग्यदायी असते. दिवाळीच्या साफसफाई करत असताना जर एखाद्या जुन्या पर्स कपड्यात काही पैसे तुम्हाला जर दिसून आले जे की तुम्हाला लक्षात देखील नाही की हे तुम्ही केव्हा ठेवले होते, असे अकस्मात पैसे सापडल्यास लक्षात घ्या हे माता लक्ष्मीचे संकेत आहे की तुमच्या घरात तिचे आगमन झालेले आहे. लक्ष्मीला टिकून ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. जे हे पैसे तुम्हाला जुन्या कपड्यात पर्समध्ये सापडलेले आहेत ते तुम्ही चुकूनही खर्च करू नका. त्या बदल्यात ते आपल्या देवघरात आपण ठेवू शकता किंवा आपण आपल्या तिजोरीत देखील सांभाळून ठेवू शकता. पैसे जर खूप जास्त असतील तर ते आपण एखाद्या मंदिरात देखील दान करू शकतात. एखाद्या पूजेत किंवा ते गरजू व्यक्तीस दान आपण या पैशांचे देखील करू शकता. मग हे पैसे आपल्याला पर्समध्ये देखील सापडू शकतात किंवा एखाद्या कपड्यामध्ये देखील पैसे हे सापडू शकतात. दिवाळीची साफसफाई करताना जर तुम्हाला शंख अनेक दिवस झाले मात्र तुम्हाला हा शंख दिसला किंवा एखादी कवडी नजरेस आली तर हा शंख किंवा कवडी जी माता लक्ष्मीची प्रिय असणाऱ्या वस्तूंपैकी एक आहे. अशा वस्तू दिसल्यास आपण त्या स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलाने धुवून त्या आपण तिजोरीत ठेवाव्या. पैशांमध्ये सतत वाढ होत जाते. भरपूर वेळा आपण उपाय करत असतो, मग अशा वेळेस आपण शंख आणि कवडीचा देखील उपाय करत असतो आणि मग ती अचानक कुठे आपल्याला दिसली किंवा आपल्या लक्षात नाही राहिले की आपण इथे ठेवली होती तर ती वस्तू दिसली तर ती आपण गंगाजलाने साफ करून घ्या आणि मग आपण ती तिजोरीमध्ये ठेवू शकता. काहींच्या घरात साफसफाई करत असताना मोरपंख किंवा बासरी दृष्टीस पडते. मोरपंख किंवा बासरी हा भगवान श्रीकृष्णांच्या संबंधित वस्तू आहे आणि भगवान श्रीकृष्ण हे साऱ्या विश्वाचे अवतार आणि म्हणूनच आपण या वस्तू लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून सांभाळून ठेवाव्यात. मोरपंख आणि बासरी आपण आपल्या हॉलमध्ये किंवा आपल्या घरातील मुले ज्या ठिकाणी अभ्यास करतात त्या ठिकाणी देखील लावू शकता. जर आपण मुले अभ्यास करता अशा ठिकाणी जर मोरपंख लावला तर त्यांची एकाग्रता ही वाढते. तसेच त्यांचे अभ्यासामध्ये मन लागते. त्यांना अभ्यासात पाहिजे तसे यश येते. भरपूर वेळा असे होते की मुलांना अभ्यास करून देखील जर त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नसतील तर तुम्ही अशा वेळेस मुले जिथे अभ्यास करत असतील तिथे मोरपंख हा जरूर लावावा. बघा तुम्हाला त्याचे फायदे हे लवकरच बघायला मिळतील. दिवाळीची साफसफाई करत असताना एखाद्या देवी देवतेची मूर्ती किंवा फोटो तुम्हाला दिसून आली तर हा देखील एक शुभ संकेत आहे. मातेकडून हा इशारा आहे किंवा तुमच्या घरात आलेली माता आहे. घरात साफसफाई करत असताना आपल्याला अखंड तांदूळ, जुने तांदूळ सापडले तर हा एक माता लक्ष्मीचा खूप मोठा शुभ आशीर्वाद देखील मानला जातो. तांदूळ हे अत्यंत शुभ आहेत आणि हे शुक्र ग्रहाशी संबंधित आहे आणि ज्या काही शुक्र ग्रहाशी निगडीत असतात त्या वस्तू सर्व सुख व ऐश्वर्याशी निगडीत असतात असे देखील म्हणतात.
ज्या सर्व वस्तूंची आपल्याला हौस असते त्या सर्व आपल्याला मिळतात. म्हणून हे असे तांदूळ आपण आपल्या तिजोरीमध्ये जपून ठेवावे. यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो. तर आपल्याला दिवाळीच्या अगोदर काही गोष्टी या घराबाहेर काढायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होईल. तसेच आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल. कारण की जिथे अस्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी कधीच वास करत नाही असे म्हणतात. आपण सर्वजण दिवाळीत स्वच्छता करतो कारण जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो. स्वच्छता असे जिथे लक्ष्मी वसे अशी म्हण देखील आपल्याकडे प्रचलित आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी आपण सर्वजण आपापली घरे देखील स्वच्छ करतो. पण घरात घाण असेल तर ती दिवाळीपूर्वी घराबाहेर फेकून द्यावी. जुनी रद्दी तुटलेल्या चपला देखील आपण घराबाहेर फेकून द्याव्या. कारण की भरपूर वेळा आपण अशा चपला ठेवत असतो घरामध्ये की ज्या आपण कधी वापरत देखील नाही आणि त्यामुळे आपल्याच घरामध्ये दारिद्र्य हे येत असते. त्यामुळे असे चप्पल असो किंवा शूज असो की जे तुम्ही घालत नाही, ते तुटलेले नसले तरी पण आपण काही चप्पल शूज असे असतात की ते आपण घालत नाही, ते तुम्ही टाकून द्यावे. त्यामुळे आपल्याच घरामध्ये दारिद्र्य हे येत असते. तसेच फाटलेले कपडे ते देखील आपण टाकून द्यावे. घरामध्ये जर काही भांडी खराब झाली असेल, चिरटली असतील, तुटली असतील तर ती भांडे देखील आपण टाकून द्यावी. त्यांचा काही उपयोग नसेल अशा वस्तू आपण काढून टाकाव्या. या गोष्टी घरात नकारात्मकता आणतात आणि गरिबीचे प्रतीक मानले जातात. ज्या घरामध्ये अस्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी कधीच येत नाही. तसेच आपल्या घरामधील ज्या काही इलेक्ट्रिक वस्तू आहे त्या जर बंद पडल्या असतील तर त्या तुम्ही लगेच व्यवस्थित नीट करून घ्याव्या आणि जर त्या नीट होणार नसतील तर त्या तुम्ही वेळीच टाकून द्याव्या. कारण की अशा गोष्टींमुळे घरामध्ये आजारपण देखील वाढत असते. मग इलेक्ट्रिक फॅन असो किंवा टीव्ही असो ते देखील तुम्ही व्यवस्थित नीट करून घ्यावे आणि जर नीट होणार नसेल तर तुम्ही ते टाकून दिले तरी पण चालतील. तसेच भरपूर वेळा दरवाजांचे करकर आवाज देखील होतात. ते करकर होणारे आवाज देखील तुम्ही थांबवा. ते देखील व्यवस्थित नीट करून घ्या. तसेच तुमच्या घरामध्ये नळ सारखा गळत असेल म्हणजे सारखं टिपटिप पाणी हे पडत असेल तर अशा गोष्टींमुळे देखील घरामध्ये आजारपण हे येत असतं. त्यामुळे तो नळ देखील व्यवस्थित नीट करून घ्यावा. जर तो असा नळ कायम चालू राहिला तर ते आजारपण जास्त पण वाढत जाते असे देखील म्हणतात. त्यामुळे तुम्ही हा नळ त्वरित नीट करून घ्या. तसेच महिलांचे मेकअपचे सामान असते त्यामध्ये जर तुमच्या काचेच्या बांगड्या असतील, त्या फुटलेल्या असतील तर त्या देखील आपण लगेच घराबाहेर काढाव्यात की ज्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही संचारणार नाही. तसेच आजकालच्या मॅचिंगच्या जमान्यामध्ये भरपूर महिलांकडे नकली मंगळसूत्र देखील असतात. मग जर ते तुटले असतील तर ते त्वरित नीट करून घ्यावे किंवा तुम्ही ते टाकून देऊ शकता. आणि जर सोन्याचे मंगळसूत्र जर तुमचे तुटलेले असेल तर तुम्ही ते नीट करावे. कारण की तुटलेले मंगळसूत्र देखील घरामध्ये ठेवू नये असे देखील म्हणतात. कारण की हे आपल्यासाठी चांगले नाही. आपल्या घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांची खेळणी देखील असतात. मग जी तुटलेली खेळणी असतील ती देखील बाजूला काढावी. ते देखील आपण टाकून द्यावी. कारण की असे म्हणतात जर की तुटलेली खेळणी आपण घरामध्ये ठेवली तरी देखील आपल्या मुलांचे मन हे अभ्यासामध्ये लागत नाही. तसेच त्यांचे मन देखील एकाग्र होत नाही आणि आजारपण देखील वाढत जाते. त्यामुळे अशी तुटलेली खेळणी देखील आपण काढून टाकावे. घरामध्ये ज्या काही काचेच्या वस्तू असतील त्या काचेच्या वस्तू तुटलेल्या असतील तर त्या त्वरित बाहेर काढाव्या. कारण की काचेच्या वस्तू खरं तर जास्त प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा ही संचारत असतात. कारण की काचा ही आपलं प्रतिबिंब दाखवते. अशी काच आपल्याला दोन स्वरूपामध्ये प्रतिबिंब दाखवत असते. मग ती नकारात्मक ऊर्जा देखील दुपटीने दाखवत असते. त्यामुळे अशी तुटलेली काच ही ठेवू नका. तुमच्या अगदी शोच्या वस्तू असतील त्यामध्ये देखील काचा वापरल्या जातात. त्यामध्ये देखील तुटलेल्या काचा असतील किंवा शोची वस्तू जर तुटलेली असेल तर ती देखील आपण काढून टाकावी की ज्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही संचारणार नाही. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.